मित्रांनो, आजचा भाग अगदी धमाकेदार आहे. शेवटी नियतीच्या मनात जे होतं तेच घडलं आहे. गाववाले जेव्हा नंदिनीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करतात, जेव्हा तिच्या डोक्यावरती सेकंड हँडचा ठपका मारतात, त्याच वेळेस खूप मोठं पाऊल उचलत जीवाने नंदिनीचा स्वीकार केला आहे. अख्ख्या मांडवात सगळ्या गाववाल्यांच्या समोर त्याने नंदिनीसोबत अगदी धूमधडाक्यात लग्नसुद्धा केलं आहे. परंतु आता जीवा नंदिनीचं लग्न नक्की कसं होतंय ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 27 फेब्रुवारीच्या भागात नंदिनी तिच्या बाबांना विनंती करते की एवढं सगळं घडून सुद्धा या अशा मनस्थितीमध्ये मी पुन्हा लग्नाला तयार नाहीच आहे. परंतु दौलत मामा नंदिनीवरती ठपका ठेवतात, तेही पळून गेल्याचा, आणि म्हणूनच काव्याला तिच्या जागी लग्न करावं लागले. हे ऐकताच नंदिनीला मोठा धक्का बसतो. नंदिनी जीवाच्या आकांताने तिच्या मामांना विचारते, मामा, अरे मी कितीदा सांगू की मी पळून गेले नव्हते. आता आणखीन कित्येक वेळा मी तुमच्यासमोर स्वतःला सिद्ध करायचं आहे, आणि मुळात मी स्वतःला सिद्ध करायचंच काय? या सगळ्यांमध्ये माझी काही चूकच नाही आहे हे जर मला माहिती आहे, तरीसुद्धा मी का स्वतःला सिद्ध करायचं आहे? आज दिवसभरात माझ्यासोबत जे जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं आहे, तरीसुद्धा मी आणखी या अग्निपरीक्षेला सामोरं का जायचं आहे? कशासाठी आणि कुणासाठी? असं नंदिनीने विचारताच यशवंतराव तिला म्हणतात की तुझ्या आई वडिलांसाठी, तुझ्या बहिणीसाठी आणि तुझ्या मामा मामींसाठी. सगळ्या गाववाल्यांनी जसं काव्याला प्रेशराईज केलेलं असतं, अगदी त्याचप्रमाणे यशवंतराव आता नंदिनीला प्रेशराईज करतात. मुद्दाम ते फोर्स करतात तिला लग्नासाठी. अगं, तू इथून मुंबईलाही जाशील आणि तिथे अडलेल्या मुलींची लग्नसुद्धा लावशील, परंतु तुझ्या बहिणींना नवरा मिळणार नाही या विचाराने झोप तरी लागेल का तुला? आता यशवंतरावांचे ते शब्द ऐकताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. बाहेरच्यांसाठी विहीर जरूर खणावी, परंतु आपल्याच घरचे तहानेने तडफडून मरतायत की नाही याच्याकडे लक्ष जरूर द्यावं. नंदिनी हात जोडून मांडवात यशवंतरावांना विनंती करते की हे बघा, मी तुमचा आदर करते, तुमच्या रीतीभाती मला देखील कळतायत, परंतु तुम्ही एकदा तरी माझा विचार करा ना. माझ्या मनाची नक्की काय घालमेल होत असेल याचा थोडा तरी विचार करा. अहो, लग्न मोडलंय माझं. दौलत मामा नंदिनीला म्हणतात, अगं, तुझाच तर विचार करतोय ना आम्ही. तुझं लग्न राहून गेलं आहे, मग तेच लग्न लावण्याचा आम्ही विचार करतो आहोत, आणि इथले गाववाले तुझी मदत तर करतायत. गावातील बायका आता नंदिनीवरती एक वेगळाच ठपका लावतात आणि त्या विचारतात की अगं, तेच तर करतोय आम्ही आत्ताही तुझाच विचार करतो आहोत. तुझं राहून गेलेलं लग्न लावण्याचा प्रयत्न करतो आहोत, आणि तू तर नाहीच म्हणतेस. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुझ्या मनात दुसरंच कोणीतरी आहे. नंदिनी वाघिणीसारखी चावताळून उठते आणि म्हणते की वाटेल ते बोलू नका. माझ्या मनात जर दुसरा कोणी असताना तर लग्नात परत आलेच नसते मी. तेव्हा गावातील बायका म्हणतात की मग लग्नाला का तयार होत नाहीयेस? नंदिनीच्या नकार देण्यामागे ते वेगळाच अर्थ काढतात. नंदिनी हात जोडून गावातील बायकांना विनंती करत म्हणते की माझ्या मनात असलं काहीही नाही आहे हो. तेव्हा गावातील बायका नंदिनीला आता परीक्षेला सामोरं जायला सांगतात. त्या म्हणतात की तुझ्या मनात काही नाही आहे तर मग सिद्ध कर, नाहीतर तुझ्याच मनात काहीतरी खोट आहे. गावातील बायका तिथे नंदिनीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करतात. याचा नंदिनीला सर्वात जास्त धक्का बसतो. गावातील माणसं आता नंदिनीबद्दल नको नको ते बोलायला लागतात की दिसते कशी साधी भोळी, परंतु फुलटू लपडेबाज आहे ही, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. नंदिनीला हे आता सहनच होत नाही. सर्वच जण आता नंदिनीच्या चारित्र्यावरती संशय घेतात, परंतु नंदिनी पवित्र आहे हे तिच्या बाबांना माहिती असतं. ते गाववाल्यांना ठणकावून सांगतात की माझ्या मुलीबद्दल वाटते ते ऐकून घेणार नाही आहे मी. शारदा गावातील माणसांना विनंती करत म्हणते की अहो, माझी नंदिनी साधी भोळी आहे. तेव्हा गावातील बायका म्हणतात की साधी नाही तर खूप पोहोचलेली आहे. बघितलंच ना, हिच्या जागी हिच्या बहिणीला लग्न करायला भाग पाडलं हिने. आता सर्वच जण नंदिनीच्या चारित्र्यावरती तर संशय घेतच असतात, परंतु नंदिनीवरती तिच्या आईवडिलांचे संस्कारच नाही आहेत, आणि हे सगळं प्लॅनिंग आहे. तेही नंदिनी आणि तिच्या याराने मिळून केलेलं प्लॅनिंग आहे असं गाववाले नको नको ते नंदिनीला बोलून तोंडसुख घेतात. एवढंच नाही तर आता नंदिनीमुळे
आरूवरती सुद्धा आता नको नको ते आरोप लागतात. गावातील लोक आरूबद्दल सुद्धा नको नको ते चर्चा करायला लागतात. गावातील लोक आता तिथे धनंजयचे कपडे उतरवण्याची भाषा करतात आणि धनंजयला मारण्याची सुद्धा भाषा करत असतात. तर हे सगळे प्रकार आता नंदिनीला सहनच होत नाही आणि नंदिनी जी आत्तापर्यंत शांत होती, शांतपणाने सगळ्या गावाल्यांचं बोलणं ऐकून घेत होती, ती नंदिनी आता वाघीण बनून चावताळते आणि विचारते की बंद करा हे सगळं. तयार आहे मी लग्नाला. माझ्याशी लग्न करायला कोण तयार आहे? आता हे सगळं जीवाने ऐकलेलं असतं. विक्रम आणि जीवा त्या मांडवात येतात. जीवाला तर मोठा धक्काच बसतो. अख्ख्या गाववाल्याला खडसावून ते विचारते की बोला ना, कोण आहे माझ्याशी लग्न करायला तयार? हे सगळं जीवा स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असतो. जीवाला आत्ता कुठे लक्षात येतं की या सगळ्या प्रकरणामध्ये काव्याला किती दबाव आणला असेल. गाववाल्यांनी आता नंदिनीवरती खूप मोठा ठपका ठेवलेला असतो. दौलत मामा तर अगदी आनंदानेच उड्या मारायला लागतो आणि तो तिथे म्हणतो की नंदिनी, वा, तू ना तुझ्यामध्ये खोट नाहीये हे सिद्ध केलं आणि दुसऱ्या कोणाशी कशाला? माझा मुलगा शंकर करेल तुझ्याशी लग्न. तसंही तुम्ही लहान होतात तेव्हा आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंच होतं की तू बनशील माझ्या घरची सून. या गावातील लोकांनी आता नंदिनीवरती नको नको ते आरोप करून तिच्या चारित्र्यावरती संशय तर घेतलेलाच असतो, परंतु तिचं स्वतःहूनच लग्न सुद्धा ठरवलेलं असतं, तिचं मत विचारात न घेता. कहाणी में ट्विस्ट तर तेव्हाच येतो जेव्हा शंकर तिथे ठणकावून सांगतो की तुम्हाला ही सून म्हणून पसंत असेल, परंतु मला हिच्याशी लग्न करायचंच नाही आहे. दौलत मामा धक्क्याने विचारतात की लग्न करायचं नाही आहे म्हणजे? तेव्हा शंकर म्हणतो की पप्पा, तुम्हाला काही कळतं की नाही? हो, ही खरंच लग्नातून तिच्या यारासोबत पळून गेली होती की हिला कोणी पळवून नेलं होतं हे कोणाला माहिती. आतापर्यंत गाववाल्यांनी तोंड सुख तर घेतलेलंच असतं, परंतु पवित्र नंदिनीवरती आता शंकर सुद्धा चिखलफेक करतो आणि बाहेर त्याच्या यारासोबत पळून जाऊन काय काय नक्की त्यांच्यात घडलं असेल ते कोणाला माहिती. या असल्या सेकंड हँड मुलीशी मला लग्नच नाही करायचं असं जेव्हा शंकर सांगतो, नंदिनी प्रचंड शॉकमध्ये जाते. नंदिनीच्या चारित्र्यावरती नको नको ते आरोप लागले जात आहेत. तिच्या चारित्र्यावरती अख्ख्या मांडवात सगळ्यांसमोर सिंतोडे उडवले जात आहेत. हे प्रत्यक्षात जीवा आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. तर दौलत मामा आता शंकरवरती खूपच चिडतात आणि भर मांडवात त्याचं थोबाड फोडतात. तेव्हा शंकर अगदी चावताळलेल्या नजरेने नंदिनीला बघायला लागतो. नंदिनी तिच्या मामाने एक प्रश्न विचारते की अशी अजून कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस? आणि शंकर, तू काय म्हणालास? सेकंड हँड? पाहताय ना सगळेजण, ही आहे आजच्या काळातल्या बाईची शोकांतिका. आजही आम्ही बायका पाय पुसणंच आहोत समाजातल्या दारातलं, आणि हेही या शंकरसारख्या असत्या मुलांच्या मेंटॅलिटीमुळे. आणि गावात जसं तुम्ही माझ्याबद्दल चर्चा करताय ना, तसं शहरात सुद्धा चर्चा होईलच. मी जिथे जिथे जाईन ना, त्याच्या आधी माझ्या मोडलेल्या लग्नाची कीर्ती पसरेल. फक्त गावात त्याला निंदा म्हणतात आणि आमच्या शहरात त्याला गॉसिप म्हणतात, इतकाच तो फरक. कमाल आहे ना. मी थोडा वेळ एका मुलासोबत बाहेर काय राहिले तर माझ्याबद्दल नको नको ती चर्चा करतात ही लोक. म्हणजे मी लग्नाला नकार दिला तर मी लफडेबाज, आणि जर लग्नाला होकार दिला तर सेकंड हँड. त्याच मांडवात उभं राहून ज्या समाजाने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात, नंदिनी त्या सगळ्यांना खडसावून ज्या विचारते की अरे मग करायचं तरी काय आहे? मी स्वतःला संपवून टाकायचं आहे का? माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जे स्थळ आणलं त्या स्थळाला गुपचूप होकार दिला मी. माझा होणारा नवरा त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवली, हे चुकलं का माझं? सर्वच जण म्हणाले की गावात लग्न करूया. मी गुपचूप लग्न करायला तयारही झाले. इथे गावात आल्यानंतर सुद्धा संगीत, हळद, मेहंदी या सगळ्या विधी मी अगदी मनापासून पार पाडल्या, आणि तरीसुद्धा तुम्ही लोक माझ्या चारित्र्यावरती चिखलफेक करताय. गौरीहार पूजत असताना अचानकपणे मला कोणीतरी किडनॅप करून घेऊन गेलं, आणि तरीसुद्धा आता मी स्वतःलाच सिद्ध करायचं आहे. परंतु मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मी इथे नसताना कोणी कोणी मला शोधण्याचा प्रयत्न केला? जेव्हा मला पार्थ रम्याच्या प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा मी शेवटपर्यंत पार्थवरतीच विश्वास ठेवला. रम्याला मी ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पार्थ येऊन सगळं मला सांगत नाहीत तोपर्यंत तिच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. नंदिनी विक्रम मानिनीकडे पाहत म्हणते की तुमच्या पार्थने मला तेवढीही संधी दिली नाही.
या मंडपात कुणीही वाट पाहिली नाही माझी, ना पार्थच्या आईवडिलाने ना माझ्या आईवडिलाने. नंदिनीला सगळ्यात मोठी गोष्ट ही जिव्हारी लागलेली असते. माझ्या आईवडिलांनी हे लग्न मोडलं होतं, तरीही ते लग्न मी पुन्हा जोडलं आणि आज त्याच लग्नाची गाठ सोडवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. खरं तर या सगळ्याचा जाब तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. नंदिनीने अगदी मूळ मुद्द्यालाच हात घातलेला असतो. आता नंदिनीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करणारा प्रत्येक जण मूग गिळून मान खाली घालून शरमेने उभे असतात. नंदिनी अगदी हरल्यासारखी झालेली असते. सगळ्या गाववाल्यांना म्हणते की माझ्या नजरेत तुम्ही आरोपी आहात, सगळेच जण आरोपी आहात. एवढं सगळं घडून सुद्धा मला हे लग्न करायचं नाहीये. परंतु तुमचा जर हट्टच असेल तर तयार आहे मी लग्नाला. परंतु ही जी अग्निपरीक्षा मला द्यायची आहे ती नक्की कोणासाठी द्यायची आहे ते मला सांगा. दगड झालंय माझं मन. आहे का कोणी असा की ज्याच्या येण्याने या दगडाच्या मनाला पाझर फुटेल? आहे का कोणी असा की जो येऊन माझ्यावरती घाणेरडे आरोप न करता मला म्हणेल की मला लग्न करायचं आहे तुझ्याशी? नंदिनी सोबत लग्न करायला आता कोणीही पुढे येत नाही. नंदिनी अगदी हरल्यासारखे होते. कोलमडून ती खालीच बसते आणि ढसाढसा रडायला लागते. आता नंदिनी किती पवित्र आहे हे तर जीवाला चांगलंच माहिती असतं, कारण दीपकच्या कचाट्यातून त्यानेच तर तिला सोडवलेलं असतं. जीवाला आता गाववाल्यांनी नंदिनीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात. ते सगळे प्रसंग एक एक करत आठवायला लागतात की काव्या पारचं लग्न लावून देण्यासाठी आणि स्वतः या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी नंदिनीने केलेले हे प्लॅनिंग आहे असं गाववाल्यांचा विचार असतो. परंतु बिचाऱ्या नंदिनीची काळजीही या सगळ्यामध्ये चूक नाही आहे हे फक्त जीवाला माहिती असतं. आणि एवढंच नाही तर भर मांडवामध्ये कॅरेक्टरलेस बरोबरच सेकंड हँडचा ठपका सुद्धा नंदिनीवरती लागलेला असतो. आणि आता ते सगळं पुसून काढण्यासाठी जीवा तिच्यासाठी धावून येणार असतो. जीवाच्या मनात सुरू असते ती फक्त काव्याची घालमेल. काव्यासोबत घालवलेला एक ना एक प्रसंग जीवाच्या नजरेसमोर येतो आणि एक एक पाऊल पुढे टाकत जीवा आता नंदिनीकडे यायला लागतो. काव्याने जे केलं तेच आता जीवा करायला निघालेला असतो. जेव्हा जीवा नंदिनी मांडवात आले होते तेव्हा पार्थ काव्याचं लग्नही पार पडलं होतं. त्यांच्यासाठी हा खूप मोठा बसलेला धक्का आहे. तर काव्याने पार्थच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढायला सुद्धा नकार दिला होता. यावेळी तिने तिच्या घरच्यांचा विचार केला ना की जीवाचा. एवढं मोठं सॅक्रिफाईस काव्याने केलं होतं. अख्ख्या गाववाल्याच्या समोर जीवा नंदिनीजवळ जातो आणि रडणाऱ्या नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला वचन देतो की मी करेन तुझ्याशी लग्न. वांडवामध्ये ज्या गाववाल्यांनी आता नंदिनीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात त्या गाववाल्याच्या तोंडावरती जीवाने चांगला चपराक मारलेला असतो. तर सर्वच जण धक्क्याने जीवाकडे पाहायला लागतात. जीवा भर मांडवामध्ये सगळ्यांना ठणकावून सांगतो की मी करेन नंदिनीशी लग्न. तेव्हा विक्रम मानेनी पुढे येतात आणि विक्रम तिथे जीवाला विचारतो की हे बघ, नंदिनीसोबत लग्नाचा जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती तू ठाम आहेस ना? तेव्हा जीवा म्हणतो की हो, तयार आहे मी लग्नाला. कोलमडून गेलेल्या नंदिनीला जीवा स्वतः उठवतो आणि पुन्हा सगळ्यांसमोर सांगतो की मी करेन नंदिनीशी लग्न. तर विक्रम मानिनीला त्यांच्या मुलाचा जीवाचा खूपच अभिमान वाटतो की तो खरंच किती पुढारलेल्या विचारांचा आहे. नंदिनीवरती कोणताही ठपका न ठेवता तो तिच्याशी मनापासून लग्नासाठी तयार आहे. धनंजय शाता नंदिनीचे जे आई वडील आहेत त्यांच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं आता हलकं झालेलं असतं आणि धनंजय जीवासमोर हात जोडत त्याला म्हणतो की जीवा, आज तू माझ्या मुलीच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलाय ना ते उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार आणि या लग्नासाठी तुम्हाला जे जे हवंय ते सगळं मी देईन. तेव्हा विक्रम म्हणतो की धनंजय, अरे वेडायस का तू? असं नको बोलूस. हे बघ, माझ्या एका मुलीशी तुझ्या मुलीने लग्न करून वेळ निभावून नेली. आता तुझ्या मुलीशी माझा मुलगा लग्न करून सगळं कसं सांभाळूनच घेईल. असं जेव्हा विक्रम म्हणतो धनंजय त्याच्या मित्राला खट्टमिठी मारतो. सगळं आता सुरळीत झालेलं असतं. अख्खे गाववाले तिथे हातच टाळ्या वाजवून जीवाचं नुसतं कौतुकच करत असतात. अख्खे गाववाले जीवाचं जेव्हा कौतुक करत असतात नंदिनी त्याच्याकडे धक्क्याने पाहतच राहते
की जीवाने असा निर्णय का घेतला असावा हे तिलाही कळत नाही. आता मंजुषा आत्या, तिचं स्वप्न असतं तिच्या मुलीचं लग्न जीवाशी लावून द्यायचं आणि ते तर भंगलेलं असतं. ती वसू आत्याकडे जाते आणि तिच्या कानामध्ये कुजबुजते की घ्या, आता या दोन्ही बहिणी आपल्याच घरात येणार. तेव्हा चिडलेली वसू आत्या म्हणते की हो, आणि त्यांना मला आता सहन करावं लागणार. हे सगळं ना त्या मूर्ख रम्यामुळे घडतंय. वसू आत्या, मंजुषा आत्या आता दोघीही तिथून निघून जातात. मानिनीला तिच्या मुलाचा सार्थ अभिमान असतो. ती नंदिनी जीवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, परंतु नंदिनी अजूनही त्याच धक्क्यात असते की जीवा एवढं मोठं सॅक्रिफाईस तेही नंदिनीसाठी करायला का निघाला असेल. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत नंदिनी जीवा दोघेही आता तयार होऊन मांडवात आलेले असतात आणि मंगलाष्टकांना आता सुरुवात सुद्धा झालेली असते. जीवा नंदिनीने काळजावरती दगड ठेवून या लग्नाला स्वीकारलेलं असतं. तर लग्नाच्या सगळ्या विधी जीवा नंदिनीसोबत पार पाडतो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तो तिथे नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तर जीवाच्या साथीने आता नंदिनीने सप्तपदी सुद्धा पूर्ण केलेली असते. शेवटी काय, नियतीच्या मनात जे होतं तेच घडलेलं असतं. या दोन्ही जोड्यांच्या नशिबेचा खेळच पालटले.